start the first lecture from the science. We are going to start the second chapter, work and energy. Work and energy हा जो सेकंड चॅप्टर आहे तो आपण सुरू करतोय. दिस इज द फर्स्ट लेक्चर ऑफ दिस पर्टिक्युलर चॅप्टर. चला पाहूयात व्हॉट इज मीन बाय वर्क अँड व्हॉट इज मीन बाय काय सांगा एनर्जी. चला आपण सुरुवातीला आपल्याला वर्क म्हणजे काय ते चेक आउट करायचे. आता वर्क म्हणजे काय पाहा लक्षात घ्या की आपण बऱ्याचदा तुमच्या सभोवताली सो मेनी वर्क्स यू कॅन सी. एखादा माणूस काय करतो, गोण्या ज्या असतात पहा लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचे जो अवजड जो गोण्या ते काय करतो, ट्रक मधून खाली उतरवतो किंवा खालून ट्रक मध्ये भरतो, राईट. ठीक आहे, तर त्या ठिकाणी तो काम करतो असं म्हणतो. एखादा वॉचमन जो आहे तो कंपनीच्या गेटवर फक्त बसून असतो, पण तो काय म्हणतो, मी कामाला गेलो, मी आज दिवसभर काम केलं, फक्त बसून आहे. वॉचमन काय केलं सांगा, कंपनीच्या गेटवर बसून आहे. मी नीट उदाहरण नीट लक्षात घ्या. पहिलं उदाहरण मी कुणाचं दिलं सांगा बरं. एखादा लेबर असेल तर लेबरचं उदाहरण दिलं. तो काय करतो सांगा, कुठल्याही खताच्या कोण्या वगैरे जे असेल, बॅग्स ऑफ काय सांगा फर्टिलायझर किंवा कुठले असेल तर ते काय करतो, मूव्ह करतो इकडून तिकडे, ट्रक मधून खाली घेतो किंवा खालून वर घेतो. सेकंड वन काय सांगतो, वॉचमन असतो पहा लक्षात द्या. वॉचमन काय करतो सांगा, कंपनीच्या गेटवर बसून असतो. तिसरं काय, एखादी लेडीज जी असते काय करते, टीव्ही पाहणे, बरोबर. वॉचिंग ऑफ काय सांगा, टीव्ही. येते लक्षात सर्वांच्या. ठीक आहे, हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत, व्हॉट यू कॅन सी दॅट. तर हे जे काही लेबर आहे, हे जे आहे हे कसल्या प्रकारचं वर्क आहे. वॉचमनने काही डिस्प्लेसमेंट केली का, नाही केली. लेबर मात्र काय करतो, कोणी इकडून तिकडून हलवतोय, टीव्ही पाहणं, हे सुद्धा एक प्रकारचं कामच आहे. पण हे कशा प्रकारचं काम आहे सांगा, मेंटल अशा प्रकारचं काम आहे. तिचं काय सांगा, मेंटल वर्क. वॉचमन जो आहे तो नुसतं लक्ष ठेवतो, लक्ष ठेवणे काय सांगितलं, काय सांगा, मेंटल वर्क. ते सुद्धा काय, मेंटल वर्क. पण हे जे आहे लेबर, हे कसं आहे सांगा, फिजिकल वर्क आहे. काय सांगा, फिजिकल अशा प्रकारचं वर्क आहे. मग आता पहा, वर्कचे दोन प्रकार पडतात, मेंटल आणि काय सांगा, फिजिकल. बरोबर. ठीक आहे, आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण दोन प्रकारचे वर्क पाहतो, मेंटल वर्क आणि काय सांगा, फिजिकल वर्क. येते लक्षात. ठीक आहे, मग मेंटल वर्क तुम्ही एखादी गोष्ट जे मनातल्या मनात वाचता किंवा रीडिंग करता त्या ठिकाणी काय सांगा, मेंटल वर्क आहे. इट इज अ मेंटल वर्क. कळते सर्वांना. ठीक आहे, पण एखादी गोष्ट मी आता काय केलं, हा पेन उचलला इथून तिथून नेऊन ठेवला, इट इज अ फिजिकल वर्क. हा बेंच उचलला इथून इकडे ह्या बाजूला मांडला, इट इज अ फिजिकल वर्क. कळते सर्वांना. मग सांगायचा मुद्दा असा की डे टू डे लाईफ मध्ये दोन प्रकारचे वर्क असतात. एक असं मेंटल वर्क, दुसरं असं काय सांगा, फिजिकल वर्क, शारीरिक काम, ज्याला आपण म्हणतो काय सांगा, फिजिकल वर्क. ठीक आहे, मग फिजिक्स मध्ये किंवा सायन्स मध्ये वी डील विथ द काय सांगा, फिजिकल वर्क ओनली. आता सायन्स मध्ये आपण जो स्टडी करणार आहे तो कशाचा, मेंटल वर्कचा स्टडी करणार नाही. सायन्स मध्ये मेंटल वर्कला वर्क कन्सिडर करणार नाही आपण. वी आर कन्सिडर काय सांगा, वी आर डीलिंग विथ काय सांगा, फिजिकल वर्क ओनली. आपण फक्त फिजिकल वर्क करणार आहे. मग फिजिकल वर्क मध्ये काय होतं की जेव्हा एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण नेऊ, त्यावेळेस जर आपण त्या वस्तूला फोर्स लावत असतो आणि फोर्स लावल्यामुळं जर एक वस्तू पहिल्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर आपण त्या ठिकाणी कार्य केलं असं म्हणायचं. वी हॅव डन सम काय सांगा, वर्क. व्हॉट इज मीन बाय वर्क. वर्क म्हणजे काय असतं लक्षात घ्या, इफ द फोर्स अप्लाइड ऑन द बॉडी, पहा, इफ द फोर्स अप्लाइड ऑन द काय सांगा, बॉडी डिस्प्लेसेस द बॉडी फ्रॉम इट्स काय सांगा, पोझिशन इन इट्स डायरेक्शन. जर एखाद्या बॉडीवर लावलेल्या फोर्समुळे ती बॉडी जर काय होत असेल सगळा डिस्प्लेस होत असेल त्याच्या ओरिजिनल जागेपासून, राईट. ठीक आहे, देन वी कॅन से दॅट द वर्क इज डन. तेव्हा आपण काय म्हणतो, त्या बॉडीवर कार्य झालं. येते लक्षात. ठीक आहे, आता पहा फॉर एक्झाम्पल मी काय करतो पहा लक्षात द्या, हा डस्टर आहे, हा डस्टर इथं होता. हे लक्ष, हेरिडीचं काय सांगा, पोझिशन ऑफ द डस्टर. आता मी त्याला काय केलं, फोर्स लावला, माझ्या हाताने काय केलं सांगा, फोर्स लावला आणि त्याला या ठिकाणी आणलं. म्हणजे या फोर्समुळं, मी लावलेल्या फोर्समुळं त्याची जागा बदलली, डिस्प्लेस झाला, त्याच्या जागेवरून त्याची डिस्प्लेसमेंट झाली. बरोबर. ठीक आहे, मग जर एखाद्या लावलेल्या फोर्समुळं जर एखादी वस्तू डिस्प्लेस होत असेल त्याच्या जागेपासून, डिस्प्लेस म्हणजे कळतं सर्वांना, त्याच्या जागेपासून दुसऱ्या बाजूला जात असेल तर त्या ठिकाणी कार्य झालं. कोणी कार्य केलं, मी केलं. कोणावर केलं, डस्टरवर केलं. वर्क डन बाय मी ऑन द काय सांगा, डस्टर. मी त्या डस्टरवर कार्य केलं. कळतं सर्वांना. मग इफ द फोर्स अप्लाइड ऑन द बॉडी, इफ द फोर्स, हा फोर्स लावला मी, अप्लाइड ऑन द बॉडी डिस्प्लेसेस द बॉडी फ्रॉम इट्स पोझिशन इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. जर त्या बॉडीला त्याच्या डायरेक्शन मध्ये काय करत असेल, डिस्प्लेस करत असेल तर वी कॅन से दॅट द वर्क इज काय सांगा, डन. आपण काय म्हणतो सांगा, वर्क त्या ठिकाणी झालं. पण जर फोर्स लावून सुद्धा काय वर्क डन होत नसेल किंवा फोर्स लावून जर बॉडी डिस्प्लेसमेंट होत नसेल तर वर्क डन इज काय सांगा, झिरो. फॉर एक्झाम्पल मी हा आता फळा आहे किंवा भिंत आहे पाठीमागं, पहा लक्षात, ह्या भिंतीला मी जोरात ढकलतोय, अगदी दिवसभर ढकलत बसलो. पावर का मी काय करतोय, मी फोर्स लावतोय, ह्या भिंतीवर फोर्स लावतोय. बरं, किती फोर्स लावतोय, सो मच फोर्स इज अप्लाइड. जेवढी माझ्या ताकद आहे तेवढी सगळी फोर्स ताकद मी याला लावली. हे लक्षात ठेवा, मी फोर्स खूप लावलाय, बट द काय सांगा, वॉल डू नॉट गेट डिस्प्लेस फ्रॉम इट्स पोझिशन. परंतु वॉल जे आहे ही वॉल त्याच्या पोझिशन पासून डिस्प्लेस झाली नाही. मग त्या ठिकाणी जर फोर्स लावल्यामुळं जर एखादी बॉडी डिस्प्लेस होत नसेल तर वर्क डन झिरो आहे. जरी मी फोर्स किती लावला पण जर बॉडीमध्ये डिस्प्लेसमेंट झाली नाही तर वर्क डन किती झालं सांगा, झिरो. कार्य झालं नाही. कळालं सर्वांना. फोर्स लावला परंतु डिस्प्लेसमेंट
नाही झाली का? तर सर्वांना ठीक आहे. म्हणजे नुसतं फोर्सवर वर्क डन डिपेंड आहे का? नाही. वर्क डिपेंड्स अपॉन फोर्स ॲज वेल ॲज डिस्प्लेसमेंट. फोर्स लावल्यामुळे बॉडीमध्ये डिस्प्लेसमेंट झाली पाहिजे. जर डिस्प्लेसमेंट झाली तरच कार्य झालं म्हणायचं, अदरवाइज वर्क इज नॉट डन. मी तर किती फोर्स लावला, जर ही बॉल जागची हल्ली नाही तर त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झाली नाही तर वर्क डन 0 आहे. लक्षात ठेवा, वर्क डन किती आहे? 0. म्हणजे आता काय, इफ द फोर्स अप्लाइड ऑन द बॉडी डिस्प्लेसेस द बॉडी इन इट्स डायरेक्शन. जर एखाद्या बॉडीवर लावलेल्या फोर्समुळे ती बॉडी जर काय करत असेल त्याच्या डायरेक्शन फोर्सच्या दिशेने डिस्प्लेस होत असेल, देन वी कॅन से दॅट वर्क इज डन. त्या ठिकाणी काय झालं सांगा? वर्क झाला. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो पहा. एकदम साधे सोपे उदाहरण पहा. हा समजा बेंच आहे, बरोबर की नाही? हा काय सांगा? बेंच आहे. या बेंचला मला काय करायचं पहा, इथे बेंच आहे, लक्ष द्या, इथे बेंच आहे. मला ह्या बेंचला इथं नेऊन ठेवायचं. बरोबर का? मी काय सांगतो लक्ष द्या. मला इथं काय करायचं, 10 मीटर अंतरावरून त्याला नेऊन ठेवायचं. कळतं सर्वांना? ठीक आहे. किती वर्क डन करावं लागतं तुमच्या माइंड मध्ये फिक्स करा. जर काय तुम्ही हा बेंच इथून तिथे नेत आहे. आता काय करायचं, सेम बेंच मी काय करणार पहा, लक्ष इथे नेऊन ठेवणार आहे. इथे लक्ष द्या, किती मीटर अंतरावर? 20 मीटर. तुम्हाला काय इथे किती वर्क डन होईल? इथे किती? या वर्क डनला W1 म्हणूयात आपण, या वर्कला काय म्हणूयात सांगा? W2 म्हणूयात. दोन्ही काम तुम्हीच केले, बरोबर? ठीक आहे. हे पण काम तुम्हीच केले, हे पण काम काय केलं सांगा? तुम्हीच केलं. पहिल्या वेळेस तुम्ही 10 मीटर अंतरावरच बेंच नेऊन ठेवला होता. दुसऱ्या वेळेस तुम्ही काय केलं? 20 मीटर अंतरावर बेंच नेऊन ठेवला. मला सांगा कुठल्या केसमध्ये वर्क डन जास्त झालं? कुठल्या केसमध्ये झालं? सेकंड केसमध्ये. कळतं सर्वांना? इन सेकंड केस वर्क डन इज काय सांगा? मोर दॅन दॅट ऑफ काय सांगा? फर्स्ट केस. म्हणजे याचा अर्थ काय? जेवढी डिस्प्लेसमेंट जास्त तेवढं वर्क डन काय सांगा? जास्त आहे. म्हणजे वर्क डन हे डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे. वर्क डन कशावर डिपेंड आहे? वर्क डन डिपेंड्स अपॉन कशावर डिपेंड आहे पहा? डिपेंड्स अपॉन काय सांगा? डिस्प्लेसमेंट. वर्क डन हे डिस्प्लेसमेंट वर डिपेंड आहे. नीट लक्षात घ्या. कळालं सर्वांना? ग्रेटर इज द डिस्प्लेसमेंट, ग्रेटर इज द वर्क डन. पहा, इथं तुम्हाला बेंच इथून जर तिथे राहायचं असेल तर जास्त कार्य करावं लागणार आहे. आहे की नाही? येते लक्षात सर्वांच्या? जर हा बेंच इथून इथे न्यायचा असेल तर मला कमी कार्य करावं लागणार आहे. यू हॅव टू डू काय सांगा? लेस वर्क इन दिस केस. यू हॅव टू डू काय सांगा? मोर वर्क इन दिस केस. म्हणजे याचा अर्थ काय झाला? जेवढं डिस्प्लेसमेंट जास्त, ग्रेटर इज द डिस्प्लेसमेंट, ग्रेटर इज द वर्क डन. जेवढे डिस्प्लेसमेंट जास्त तेवढं वर्क डन काय असणार सांगा? जास्त असणार. आता सेकंड केस पहा लक्षात. आता काय करायचं पहा लक्षात. आता मी डिस्प्लेसमेंट सेम येणार आहे. हा एवढा बेंच होतो इथे नेला. आता एकदम मोठा बेंच होता, एवढा मोठा बेंच किंवा एवढं एक छोटं बॉक्स होते, ते 10 मीटर अंतरावर नेलं. वर्क डन किती आहे? W1. आता मोठं बॉक्स आहे, एकदम मोठं, जड आहे, ह्याच्यापेक्षा हे जड आहे. मोठं बॉक्स इथून तिथे नेलं. पहा बरं का, हे बॉक्स मोठे आहे, सर्वांना लक्ष द्या. तर या ठिकाणी काय केलं? 10 मीटर. आता डिस्प्लेसमेंट सेम ठेवली मी. हे कितीने हलवलं होतं? 10 मीटरने. हे सुद्धा कितीने हलवलंय? 10 मीटरने हलवलंय. पण आता या ठिकाणी मोठं बॉक्स आहे, वर्क डनला मी W2 म्हणतो. कोणतं वर्क डन जास्त असेल? छोटं बॉक्स नेताना कमी काम करावं लागेल आणि मोठं बॉक्स नेताना जास्त काम करावं लागेल. म्हणजेच छोट्या बॉक्सला कमी ताकदीचा उपयोग करावा लागतो, ताकद कमी लागते, आणि मोठ्या बॉक्सला ताकद जास्त लागते. म्हणजे छोट्या बॉक्सवर कमी फोर्स लावावा लागतो, मोठ्या बॉक्सवर जास्त फोर्स लावावा लागतो. म्हणजेच काय की वर्क डन ऑल्सो डिपेंड अपॉन द काय सांगा? फोर्स. इथं डिस्प्लेसमेंट सेम आहे पहा. डिस्प्लेसमेंट कशी दोघांची? सेम. परंतु फोर्स जो लावावा लागणार याला कमी फोर्स लावावा लागतो, याला जास्त. म्हणजे जिथं जास्त फोर्स लावावा लागेल तिथं वर्क डन जास्त असतं. या केस मध्ये वर्क डन कसं आहे? जास्त असणार या केस पेक्षा. कळते सर्वांना? आता मी डिस्प्लेसमेंट सेम ठेवली होती, फोर्सचं उदाहरण पाहिलं. म्हणजे तुमच्या दुसरी गोष्ट काय लक्षात आली? वर्क डन ऑल्सो डिपेंड्स ऑन, वर्क डन काय सांगा? डिपेंड्स अपॉन काय सांगा? फोर्स ऑल्सो, फोर्स अप्लाइड. किती फोर्स लावला त्याच्यावर सुद्धा वर्क डन डिपेंड आहे. येते लक्षात सर्वांच्या? म्हणजे वर्क हे दोन गोष्टीवर डिपेंड आहे. किती लांबीने किती डिस्प्लेसमेंट केली ते पण महत्त्वाचं आहे, आणि किती फोर्स लावून डिस्प्लेसमेंट केली ते पण महत्त्वाचं आहे. मी फोर्स अँड डिस्प्लेसमेंट दीज आर द टू फिजिकल क्वांटिटीज ऑन व्हिच वर्क इज डिपेंड. पहा, वर्क कोणावर डिपेंड असतं? तर फोर्स किती लावलाय ते पण महत्त्वाचं आहे, आणि किती अंतरापर्यंत ते फोर्स लावलाय, किती डिस्प्लेसमेंट घडून आणली त्या फोर्सने, या दोन गोष्टींवर डिपेंड असतं. कळतंय सर्वांना? एखादा बेंच जरी इथून इथे न्यायचा असेल तर कमी वर्क, इथून जर लांब न्यायचा असेल तर जास्त वर्क. म्हणजे डिस्प्लेसमेंट पण महत्त्वाची आहे. आणि जर एखाद्या बेंचला काय केलं, हा समजा छोटा बॉक्स आहे, छोट्या बॉक्सला काय करायचं? डिस्प्लेसमेंट सेम ठेवली, परंतु बॉक्सचं वजन मोठं केलं. एक छोटा आणि एक मोठा आहे समजा, याला जास्त वर्क करावं लागेल. याला जास्त फोर्स लावावा लागतो ना, आणि याला कमी फोर्स लावावा लागतो. समजा छोटा दगड तुम्हाला हलवून इथे न्यायचा, सरकून तुला कमी काम करावं लागेल, आणि मोठा दगड सरकून न्यायचा तर जास्त लोक लागतील, त्याला जास्त वर्क डन होणार आहे. वर्क डन हे दोन गोष्टीवर डिपेंड असतं, डिस्प्लेसमेंट आणि काय सांगा? फोर्स. वर्क डिपेंड्स अपॉन द काय सांगा? टू थिंग्स. वर्क हे दोन गोष्टींवर डिपेंड असतं. कोणत्या? डिस्प्लेसमेंट आणि काय सांगा? फोर्स. म्हणून आपण असं म्हणतो, पहा लक्षात घ्या, वर्क डन
पहा लक्षात घ्या, म्हणून आपण असं म्हणतो की वर्क डन इज इक्वल टू काय सांगा फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. वर्क डनचं सूत्र काय आहे? फोर्स इनटू काय सांगा डिस्प्लेसमेंट. दिस इज द फॉर्म्युला फॉर वर्क डन. तर सर्वांना वर्क डनचा फॉर्म्युला समजला सर्वांना? व्हॉट इज द फॉर्म्युला? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट म्हणजे W इज इक्वल टू काय सांगा F इनटू S असं आपण फॉर्म्युला त्या ठिकाणी लिहू शकतो. तर ते सर्वांना ठीक आहे. आता पहा बरं लक्ष, मी डेफिनेशन तुम्हाला मागायची सांगितले. डेफिनेशन पण आपण सुरुवातीला पाहिली. काय सांगा? इफ द फोर्स applied on the body displaces the body in its direction, displaces the body in direction, then the work is said to be done. या केस मध्ये काय झालं सांगा? वर्क झालं असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर सर्वांनी द वर्क इज सेड टू बी काय सांगा डन. कधी कार्य होतं? जर एखाद्या बॉडीवर लावलेल्या फोर्समुळे ती बॉडी जर डिस्प्लेस होत असेल, इफ द काय सांगा फोर्स अप्लाइड ऑन द बॉडी डिस्प्लेसेस द बॉडी इन इट्स डायरेक्शन, देन वर्क इज सेड टू बी काय सांगा डन. वर्क डिपेंड्स अपॉन द डिस्प्लेसमेंट एज वेल एज वर्क डिपेंड्स अपॉन काय सांगा फोर्स अप्लाइड. देयरफॉर वर्क इक्वल टू काय सांगा फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. त्यामुळे वर्क काय असते सांगा? फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या प्रॉडक्टला काय म्हणतात सांगा? वर्क असं म्हणतात. आता चला आपण जाऊया पुढे. पहा लक्षात द्या, पुढे काय सांगा नेक्स्ट वन पाहता. आता आपल्याला चेकआउट करायचे. पहा लक्षात, मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला. काय फॉर्म्युला सांगितला? वर्क इक्वल टू काय सांगा फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. लक्षात द्या, या नीट लक्षात द्या. देयरफॉर आपण असं म्हणतो की वर्क इज इक्वल टू काय सांगा फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, फोर्स इनटू काय सांगा डिस्प्लेसमेंट. तर सर आता हे पाहायला जोरात फिरतोय. फोर्स खूप मोठा आहे, परंतु भिंत हलते का जागेवरची? नाही हलत. म्हणजे भिंत डिस्प्लेसमेंट शून्य, वर्क डन 0 झालं. तर ते सर्वांना डिस्प्लेसमेंट झाली पाहिजे. लावलेल्या फोर्समुळे डिस्प्लेसमेंट झाली तरच वर्क डन झालं म्हणतात. अदरवाइज वर्क इज नॉट डन. तर ते सर्वांना म्हणजे ड्यू टू द काय सांगा अप्लाइड फोर्स द डिस्प्लेसमेंट शुड बी टेक्स प्लेस. तर ते सर्वांना तर त्या ठिकाणी वर्क डन झालं असं मानलं जातं. इतल्याच म्हणून मी इथे म्हणलं इफ द फोर्स अप्लाइड ऑन द बॉडी डिस्प्लेसेस द बॉडी इन इट्स डायरेक्शन, जर एखाद्या बॉडीवर लावलेल्या फोर्समुळे ती बॉडी त्या फोर्सच्या दिशेने डिस्प्लेस होत असेल तर त्या ठिकाणी काय झालं सांगा वर्क इज सेड टू बी काय सांगा डन. काय झालं त्या ठिकाणी? वर्क झालं असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. आता नीट लक्षात घ्या, वर्कचा फॉर्म्युला लक्षात आला का सर्वांच्या? लक्षात आला वर्कचा फॉर्म्युला. आता हे झाली फर्स्ट केस राईट. आता 5 सेकंड म्हणून आता समटाइम्स कधी कधी काय होतं पहा लक्षात घ्या की फोर्स आपण वेगळ्या दिशेने लावतो, डिस्प्लेसमेंट वेगळ्या दिशेने होते. समटाइम्स व्हॉट हॅपन्स पहा फोर्स इज अप्लाइड इन द काय सांगा डिफरंट डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस इन डिफरंट डायरेक्शन. पहा बरं का कसं. तुम्हाला एक उदाहरण देतो. पहा तुम्ही एखादं कार्ड छोटे लहानपणी असताना एखादा कार्ड घेतला असेल आणि त्याला दोरी लावली असेल पहा आणि असं थोडं चालवलं असेल पहा लक्षात. इथे एखादी मुलगी असं आणि त्या मुलीने काय केलं हातामध्ये ते कार्ड पकडलंय आणि ते काय करते त्याला ओढत चालले. येते लक्षात सर्वांच्या नीट लक्ष द्या का मी काय सांगतोय. चालले की नाही ओढत? ठीक आहे. माझं हे कार्ड जे इट इज काय सांग मूव्हिंग अराउंड द काय सांग ग्राउंड. हे कार्ड काय करते ग्राउंडवर मूव्ह होते. कोणत्या दिशेने मूव्ह होतोय? इट इज मूव्हिंग इन दिस डायरेक्शन. पहा या दिशेने मूव्ह होतोय. आणि फोर्स कोणत्या दिशेने अप्लाय केलाय? या दिशेने. पहा फोर्स इज अप्लाइड इन दिस डायरेक्शन. फोर्स कोणत्या दिशेने अप्लाय केलाय? त्या दिशेने. आणि डिस्प्लेसमेंट कोणत्या दिशेने झाली सांगा? या दिशेने झाली. कळते सर्वांना? येते लक्षात. म्हणजे कधी कधी काय होतं फोर्स वेगळ्या दिशेने अप्लाय केला जातो आणि डिस्प्लेसमेंट वेगळ्या दिशेने होते. येते लक्षात. किंवा एखादा रोलर असेल पहा तुमच्या ग्राउंडवर तुम्ही रोलर ओढला असेल तर रोलर ओढताना काय करतो आपण असं तिरका ओढतो वरती असं धरतो आणि असं ओढत चालतो. परंतु रोलर मूव्ह झाल्यानंतर काय सांग ग्राउंड रोलर मात्र या दिशेने मूव्ह होतो. म्हणजे डिस्प्लेसमेंट या दिशेने, फोर्स कोणत्या दिशेने? या दिशेने. येते लक्षात. ठीक आहे. म्हणजे कधी कधी बऱ्याचदा इफ वी अप्लाय द काय सांग फोर्स इन डिफरंट डायरेक्शन अँड डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस इन द काय सांगा डिफरंट डायरेक्शन. कधी कधी काय होतं फोर्स वेगळ्या दिशेने असतो, डिस्प्लेसमेंट वेगळ्या दिशेने असते. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट डायरेक्शन वेगळं असतं. समजा असं धरा की फोर्स अँड डिस्प्लेसमेंट मेक्स अन अँगल ऑफ थीटा विथ इच अदर. ते एकमेकांशी किती अंशाचा कोण करतात सांगा? थीटा अंशाचा. थीटा असे बोलतोय ना, थीटा म्हणतात त्याला. थीटा थीटा हे एक आपलं ग्रीक लेटर आहे. जसं आपल्याकडे एबीसीडी असतात तसं थीटा काय सांगा ग्रीक लेटर आहे ते. बरं ठीक आहे. ग्रीक भाषेतलं एक लेटर येते थीटा म्हणतात त्याला. लक्षात राहू द्या. थीटा असं शून्य काढायचं त्यात असं करायचं राईट. ठीक आहे. तर इट इज काय सांगा थीटा. मग थीटा इज द अँगल बिटवीन द काय सांगा फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट अँगल काय सांगा थीटा आहे. नीट लक्षात घ्या बरं का. थीटा इज द अँगल बिटवीन काय सांगा फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. मग आता नीट लक्ष द्या. मी डेफिनिशन काय सांगितली? द फोर्स अप्लाइड ऑन द बॉडी डिस्प्लेसेस द बॉडी इन इट्स डायरेक्शन.
मग आता पहा बॉडीला फोर्सच्या दिशेने डिस्प्लेस झालं का नाही, मग ह्या फोर्सचं मी काय करणार आहे पहा लक्षात घ्या, या डिस्प्लेसमेंटच्या दिशेने किती फोर्स लावला तर त्याचा कॉम्पोनंट काढणार आहे मी, लक्षात द्या. मी इथून लंबर टाकला, इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केला खाली, काय केलं सांगा, परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर सर्वांना ठीक आहे. आता हा या दिशेने डिस्प्लेसमेंट ज्या दिशेने झाली त्या दिशेने जो फोर्स लावला ना त्या फोर्सला मी F1 बार म्हणतो. काय म्हणतो? F1 बार. याला म्हणतात कॉम्पोनंट ऑफ काय सांगा फोर्स. या फोर्सचा किती कॉम्पोनंट या दिशेने ऍक्ट होत होता तो मला काढायचा आहे. पहा कॉम्पोनंट ऑफ काय सांगा F बार इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ज्या दिशेने झाली का त्या दिशेने मला त्या फोर्सचा कॉम्पोनंट काढायचा आहे. फोर्सचा किती प्रभाव या दिशेने होता, हाऊ मच इन्फ्लुएन्स ऑफ द काय सांगा फोर्स इन दिस डायरेक्शन, तो मला काढायचा आहे. तर आपल्याला ट्रिगोनोमेट्री चॅप्टर शिकणार आहे आपण नंतर पुढे गेलो. कोणता चॅप्टर शिकणार तुम्ही? ट्रिगोनोमेट्री, जिओमेट्री मध्ये. त्यात एक cos थीटा नावाचा फॉर्म्युला आहे पहा. cos थीटा इज इक्वल टू ऍडजसंट साइड ऑफ थीटा, ऍडजसंट साइड ऑफ काय सांगा थीटा डिवाइडेड बाय काय सांगा हायपोटेन्यूस, डिवाइडेड बाय काय सांगा हायपोटेन्यूस. मग आता मला सांगा थीटाच्या ऍडजसंट साइड कोण आहे सांगा F1. कोण आहे? F1. पहा डिस्प्लेसमेंट या दिशेने आहे की नाही, मग ज्या दिशेने डिस्प्लेसमेंट झालं त्या दिशेने जो कॉम्पोनंट आहे फोर्स त्याला F1 म्हटलं. मग F1 इज द ऍडजसंट साइड आणि थीटाचा हा जो ट्रायंगल घेतला आणि मी हा राईट अँगल ट्रायंगल त्याचा हायपो हा आहे मला असेल. ह्या लांबीला आपण F म्हणलेले आहे. F1 आपण F इज इक्वल टू काय सांगा cos थीटा. कळतंय सर्वांना? F1 आपण F इज इक्वल टू cos थीटा, म्हणून F1 इज इक्वल टू हा F इकडे आणा, F इनटू cos थीटा, F इनटू काय सांगा cos थीटा. मग या दिशेने जर आपण F1 फोर्स अप्लाय करत असू, या दिशेने किती फोर्स अप्लाय केला आपण? F एवढा फोर्स जर अप्लाय केला असेल तर याचा या दिशेने त्यातला किती फोर्स ऍक्ट होतोय पहा लक्षात घ्या. हे बाकीचे सगळे मी फोडतो, लक्षात घ्या. तर फोर्स हा किती आहे सांगा F इनटू cos थीटा. पहा इफ टोटल फोर्स F इज ऍक्टिंग इन दिस डायरेक्शन, टोटल फोर्स काय सांगा F इज ऍक्टिंग इन दिस काय सांगा डायरेक्शन, कळतं सर्वांना? देन इट्स पार्ट, त्याचा काही भाग या दिशेने ऍक्ट होतो आणि तो भाग किती असतो F cos थीटा. तो भाग किती असतो सांगा F इनटू cos थीटा. नीट लक्षात ठेवा F इनटू काय सांगा cos थीटा असा तो पार्ट असतो. कळतंय? आता हे तुम्हाला थोडंसं काय माहिती cos थीटा कुठून आणलं, व्हाट इज cos थीटा, व्हाट इज sin थीटा, व्हाट इज tan थीटा, काय प्रकार आहे, कसं आहे ऍडजसंट साइड आपण हायपो, हे सगळंच्या सगळं जे आहे ना ते तुम्हाला कुठे शिकायला भेटणार आहे जेव्हा तुमचा ट्रिगोनोमेट्रीचा जिओमेट्रीचा ट्रिगोनोमेट्री चॅप्टर होईल ना. कुठला? ट्रिगोनोमेट्री जिओमेट्री मध्ये आहे हा चॅप्टर. जेव्हा तुम्हाला हे शिकून होईल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की cos थीटा म्हणजे काय, sin थीटा म्हणजे काय, tan थीटा म्हणजे काय, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी शिकता येतं. राईट? आणि त्यामुळे आता हे अजून तुमचं झालेलं नाहीये काय cos थीटा म्हणजे काय. त्यामुळे तुम्हाला थोडं वाटेल की अरे काय cos थीटा, काय आणले, कुठून आणलाय cos थीटा, काय प्रकार आहे, व्हॉट इज ए कॉम्पोनंट, व्हॉट इज मीन बाय कॉम्पोनंट, आणि कशासाठी काढायचा तो कॉम्पोनंट. तो अशासाठी काढायचा की आपण डेफिनेशन मध्ये काय म्हणलं, फोर्स अप्लाइड ऑन द बॉडी डिस्प्लेसेस द बॉडी इन इट्स डायरेक्शन. फोर्सने बॉडीला त्याच्या दिशेने डिस्प्लेस केलं पाहिजे, परंतु या दिशेने फोर्स लागलाय वेगळ्या दिशेला, बॉडी डिस्प्लेस मध्ये होते वेगळ्या दिशेने, बॉडी हॉरिझॉन्टली मूव्ह होते, फोर्स लावला असा. मग ज्या दिशेने डिस्प्लेस झाली त्या दिशेने किती फोर्स लावला त्याचा काही भाग या दिशेने ऍक्ट होत असेल ना, म्हणून तर बॉडी इकडे आली की नाही. टोटल फोर्स जर F असेल तर त्याचा काही भाग त्याला आपण कॉम्पोनंट म्हणतो, सम पार्ट, इट इज कॉल्ड एज कॉम्पोनंट ऑफ दॅट फोर्स. कळते? मग याचा जो काही भाग जो आहे ना तो या दिशेने ऍक्ट होत असेल की नाही, म्हणून तो बॉडी इकडे सरकली की नाही. जरी फोर्स आपण इकडे लावला असेल तर त्याचा काही भाग या दिशेने ऍक्ट होत होता म्हणून ती बॉडी इकडे सरकली, बरोबर की नाही. मग हा जो भाग असतो ना, हा जो फ्रॅक्शन आहे, हा जो अंश आहे या फोर्सचा, त्याला म्हणतात कॉम्पोनंट ऑफ दॅट फोर्स. त्या फोर्सचा हा कॉम्पोनंट झाला, त्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. काय म्हणायचं? आडवा कॉम्पोनंट किती आहे. कॉम्पोनंट म्हणजे कळालं सम पार्ट ऑफ द काय सांगा गिवन क्वांटिटी, या क्वांटिटीचा काही भाग त्याला कॉम्पोनंट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी म्हणायचं. मग त्याचा काही भाग इकडे आहे, मग हा भाग कसा काढायचा, ही जेव्हा तुम्ही डेफिनेशन शिकाल ना तेव्हा त्याच्यानुसार हा येतो F इनटू काय सांगा cos थीटा येतो. हे तुम्ही शिकला ना पुढे की तुमच्या लक्षात येईल F इनटू cos थीटा कसं आलं. कळते? हा भाग किती आहे सांगा F इनटू cos थीटा. लक्षात आलं का सर्वांच्या? आणि मग आता पहा या सूत्रानुसार therefore वर्क डन इज इक्वल टू काय सांगा फोर्स इनटू काय सांगा डिस्प्लेसमेंट, फोर्स इनटू काय सांगा डिस्प्लेसमेंट. आता या केस मध्ये कोणत्या फोर्सने मोशन घडून आणली, याने, या पूर्ण फोर्स पार्टला एवढाच भाग हे डिस्प्लेसमेंटला कारणीभूत होते. कोणता? F cos थीटा. हाच भाग आहे जो आडवा पार्ट आहे, हा जो का कॉम्पोनंट आहे, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिस्प्लेसमेंट. तर संपूर्ण फोर्स रिस्पॉन्सिबल नाही. जर संपूर्ण फोर्स रिस्पॉन्सिबल असेल तर बॉडी इकडे गेली असती, पण त्याचा हा जो पार्ट आहे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द काय सांगा हॉरिझॉन्टल मोशन. हा हॉरिझॉन्टल मोशनला कारणीभूत आहे. पण हा पार्ट किती आहे सांगा F cos थीटा. काय सांगा F cos थीटा. आणि डिस्प्लेसमेंट किती येणार तुम्हाला, इथून एवढा अंतर येते S या सोबत धरा S, म्हणून तुम्ही लिहू शकता F इनटू S इनटू काय सांगा cos थीटा. येते लक्षात?
हा मी तुम्हाला थोडंसं काय करतो आणखी एक्सप्लेन करतो, पहा लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येईल, सोपं आहे ते, फार अवघड नाहीये, मी नीट लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल. हा पहा बरं का मी काय काय सांगतोय, सर्वांना लक्षात द्या. हे जरा बाजूला ठेवू. हे एक सूत्र आलं, कसं आलं ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, पहा. इथे एक बॉडी आहे, इथे एक काय सांगा बॉडी आहे. तुम्ही 10 न्यूटन फोर्स लावला. किती न्यूटन फोर्स लावला? हाऊ मच फोर्स इज अप्लाइड? 10 न्यूटन फोर्स. एवढा फोर्स लावला 10 न्यूटन. हा ती बॉडी काय केली पाहिला, इथून इथपर्यंत सरकली. किती सरकली? इथपर्यंत सरकली. समजा असं सरकली 5 मीटरने ती बॉडी सरकली. फोर्स किती लावलाय? 10 न्यूटन. आणि बॉडीची डिस्प्लेसमेंट हा झाला फोर्स आणि झाली डिस्प्लेसमेंट. कळतं सर्वांना? हा फोर्स आहे आणि काय झालं सांगा डिस्प्लेसमेंट. पहा लक्षात का डिस्प्लेसमेंट किती आहे सांगा 5 मीटर. वर्क डन किती झालं सांगा 5 गुणिले 10. फोर्स इंटू काय सांगा डिस्प्लेसमेंट किती आले 10 × 50. 50 10 गुणिले 5 50 न्यूटन लावलं. नीट लक्षात घ्या का मी काय सांगतो 50 जूल सॉरी 50 जूल एवढं वर्क डन झालं. कळते सर्वांना? ठीक आहे 50 जूल 50 इज काय सांगा वर्क युनिट आपण नंतर पाहूया. चला सेकंड केस मध्ये मी काय केलं पहा, ही बॉडी आहे तीच बॉडी. आता फोर्स लावला या दिशेने किती 10 न्यूटन. पण बॉडी जे पार्श्व फोर्स जो आहे तो या दिशेने लावला. इथे लक्षात ये पहा हे अंतर जे आहे ना फोर्सचं एक इतपर आहे साधारणपणे. आता हे पाहिजे या दिशेने लावलं एक इतपर साधारणपणे. लक्षात? आता डिस्प्लेसमेंट कुठपर्यंत होणार आहे? फक्त इथपर्यंत डिस्प्लेसमेंट होणार आहे. म्हणजे फोर्स लावला या दिशेने किती लावलाय सांगा 10 न्यूटन. पण डिस्प्लेसमेंट एवढी झाली का रे? इथं काय होतं फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन मध्ये होते. पण वर्क डन किती झालं 50 झालं. कारण 4 × डिस्प्लेसमेंट फोर्स × डिस्प्लेसमेंटला काय म्हणतात वर्क डन. वर्क डन झालं 50. या केस मध्ये काय आलं फोर्स असा तिरका लावला तो थोडा. कसा लावला? थोडा तिरका लावला. तिरका लावल्यामुळे डिस्प्लेसमेंट एवढीच झाली पहा. एवढीच झाली डिस्प्लेसमेंट. एक लक्ष द्या हे पहा एवढी म्हणजे डिस्प्लेसमेंट कमी झाली. आता मागाशी किती झाली 5 कारण फोर्स सेम डायरेक्शन होता. आता डिस्प्लेसमेंट कुठे झाली 4च झाली. किती झाली सांगा 4च मीटर झाली. वर्क डन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती 10 डिस्प्लेसमेंट 4 वर्क डन किती झालं फक्त 40. बाबा तर मी काय काय सांगतोय इथं. आता तिसरी केस मी घेणार आहे. इथे केस घेतो तिसरी. इथंच घेतो पहा लक्षात. हा हे काय सांगा बॉडी. या बॉडीवर काय केलं आणखी असं फोर्स लावला या दिशेने. आता या दिशेने फोर्स लावलाय. हे पाय एवढाच लावलाय. येते लक्षात? ठीक आहे. फोर्स कोणत्या दिशेने लावला तुम्हाला समजतंय? या दिशेने लावला. आणि डिस्प्लेसमेंट कशी होणार आहे पहा या दिशेने डिस्प्लेसमेंट असे होणार आहे. मी रोलर ओढतोय तुम्ही असं गृहीत धरा. डिस्प्लेसमेंट या दिशेने झाली. लक्ष द्या. इथला अँगल थीटा इथला अँगल काय सांगा थीटा. तर मला सांगा फोर्स किती आहे सांगा 10 न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट फक्त 2च मीटर झाले. किती 2. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे 10 गुणिले काय सांगा 2 20च झाली फक्त. काय लक्षात आलं बरं तुमच्या? इथं फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल 0 होता कारण दे आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे थीटा इक्वल टू काय सांगा 0. थीटा 0 असताना वर्क डन किती झालं 50 झालं. किती झालं 50. कारण का दोन्ही एकाच दिशेने होते त्यामुळे जास्त कार्य झालं. वर्क डन काय सांगा मोर झालं. जर एखाद्या बॅटवर नेमका बॉल आला तो बॉल खूप लांब जातो. कळते सर्वांना? ठीक आहे. नेमका आला तर म्हणजे याचा अर्थ थीटा फार महत्त्वाचा आहे. लक्षात? ठीक आहे. आता इकडे पहा या केस मध्ये काय आलं पहा लक्षात. थीटा काय केलं समजा असं तरी या केस मध्ये थीटा बरोबर 40 आहे आणि या केस मध्ये थीटा बरोबर 70 आहे असं गृहीत धरा. पहा थीटा मी वाढवला 0 होता त्यावेळी वर्क डन किती होतं 50. पहा नीट लक्षात का थीटाची व्हॅल्यू इथं 0 होती तेव्हा वर्क डन किती झालं होतं सांगा 50. थीटा जेव्हा 0 फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यातला अँगल जेव्हा 0 होता तेव्हा वर्क डन किती 50. आता अँगल फोर्स आणि डिस्प्लेसमेंटला अँगल किती आहे 40 डिग्री. अँगल जेव्हा 40 डिग्री झाला तेव्हा वर्क डन किती झालं सांगा 40. आता अँगल फोर्स आणि डिस्प्लेस आणखी अँगल वाढवला आणखी फोर्स बारच्या लावला. जर अँगल 70 डिग्री झाला त्यावेळेला वर्क डन आला काय सांगा 20. मग काय लक्षात आलं अँगल इन्क्रीज झाला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल वाढला की वर्क डन कमी होते. कळते का सर्वांना? फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल वाढला की वर्क डन काय होतं सांगा कमी होतं. कळते सर्वांना? ग्रेट इज म्हणजे ज्या दिशेने तुम्हाला वर्क डन कर ज्या दिशेने डिस्प्लेसमेंट करायची त्याच दिशेने जर फोर्स लावला तर मॅक्सिमम वर्क डन होतं. पण कधी कधी काय होतं तुम्ही फोर्स लावता वेगळ्या दिशेने डिस्प्लेसमेंट होते वेगळ्या दिशेने म्हणजे कार्य काय होतं सांगा कमी होते त्या केस मध्ये. लक्षात राहील सर्वांच्या. म्हणजेच वर्क डन डिपेंड्स अपॉन द अँगल बिटवीन द काय सांगा फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यात जो अँगल आहे जर दोन्ही सेम डायरेक्शन असेल तर थीटा 0 होतो. वर्क डन डिस्प्लेसमेंट जास्त होते वर्क डन मॅक्सिमम होतो. जर अँगल तुम्ही फोर्स आणि डिस्प्लेसमेंटला वाढवला तर वर्क डन कमी व्हायला सुरुवात होते. आणखी अँगल वाढवला वर्क डन आणखी कमी होतो. म्हणजे वर्क डन जसं वर्क डन जसं फोर्स आणि डिस्प्लेसमेंट वर डिपेंड आहे तसंच ते
फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधल्या अँगलवर सुद्धा डिपेंड आहे. आलं लक्षात? मग पहा अँगलवर डिपेंड आहे. मग ते अँगलवर डिपेंडन्स कसं असतं तर cos थीटा. कशाने काढायचं? थीटा. थीटा इज द अँगल बिटवीन द काय असतं फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. cos थीटाचं पण असंच असतं. cos थीटाची cos शून्याची व्हॅल्यू किती असते? 0 असते. सॉरी cos थीटाची व्हॅल्यू 1 असते. cos थीटा cos चा वाढत जाईल. थीटाची किंमत जर 90 झाली तर उत्तर किती येतं? 0. cos चं पण असंच आहे पहा. अँगल कमी असला की किंमत जास्त असते. हे पहा अँगल कमी आहे फोर्स जास्त आहे. अँगल कमी असला की फोर्स जास्त आणि अँगल वाढत चालला की फोर्स कमी होतो. मग हे पाहिजे अँगल कमी असेल की किंमत जास्त आहे आणि अँगल वाढला की किंमत मग cos थीटाचं नेचर हे सेम असतं. तर ते सर्वांना म्हणून इथं cos थीटा आलेला आहे. काय आलाय? cos थीटा. मग सांगायचा मुद्दा एवढाच. हे सगळं सोडून द्या. हे का तुम्हाला थोडंसं अवघड जाईल त्याचं कारण असं आहे की तुम्ही ट्रिगोनोमेट्री शिकलेलं नाही. हे cos थीटा म्हणजे काय ते आपल्याला अजून काहीच माहित नाहीये. आणि सायन्सला काय आलं की सेकंड चॅप्टरलाच cos थीटा आलाय. आणि जिओमेट्रीचा तो 5वा 6वा चॅप्टर आहे ट्रिगोनोमेट्री. तो अजून तुम्ही शिकलाय का? नाही शिकले. त्यामुळे आता थोडंसं तुम्हाला वाटेल अरे cos थीटा काय प्रकार आहे. तर ते सगळं सोडून द्या. फक्त एवढंच लक्षात ठेवा की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यावर जरी वर्क डन डिपेंड असलं तरी बऱ्याचदा आपण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ज्या दिशेने फोर्स लावतो त्याच दिशेने डिस्प्लेसमेंट घडत नाही. मी तुला आत्ताच उदाहरण दिलं की आपण जर एखादी रोलर ओढत असतो तो रोलर ओढतो इकडं आणि डिस्प्लेसमेंट होते त्याची जमिनीवर आहे की नाही. मग हा झाला फोर्स आणि ही झाली काय त्याची डिस्प्लेसमेंट. मग आता मला सांगा थीटा आहे. बऱ्याचदा काय होतं की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट काय होतं सांगा सेम डायरेक्शनने नसतात. बऱ्याचदा जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शनने असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. आणि जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शनने नसतील तर आणि त्यांच्या जर अँगल थीटा असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. F * S * काय सांगा cos थीटा. एवढंच लक्षात ठेवा की सगळं सोडून द्या. सगळं सोडून द्या. हे सगळं कधी आठवा जेव्हा ट्रिगोनोमेट्री चॅप्टर होईल तेव्हा त्याच्यात शिरू आपण. ठीक आहे. सध्या आपण सगळं सोडून देऊ. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं इफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन देन वी यूज द फॉर्म्युला फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. वर्क डनचा फॉर्म्युला काय वापरायचा? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. पण फोर्स वेगळ्या दिशेला आहे डिस्प्लेसमेंट वेगळ्या दिशेला असेल आणि त्याच्यातला अँगल जर थीटा असेल तर मात्र तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा. कोणता? F * S * काय सांगा cos थीटा. तर सर्वांना एवढंच लक्षात ठेवा. हे लक्षात? ठीक आहे. हे फक्त लक्षात ठेवा. आणि मग आता पहा म्हणजे काय वर्क डन डिपेंड्स अपॉन काय सांगा फोर्स डिपेंड्स अपॉन डिस्प्लेसमेंट अँड डिपेंड्स अपॉन द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. दोन क्वांटिटीवर डिपेंड आहेच आहे. पण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल किती आहे त्या अँगलवर सुद्धा वर्क डन डिपेंड असतं. वर्क डिपेंड्स अपॉन फोर्स, वर्क डिपेंड्स अपॉन डिस्प्लेसमेंट, वर्क डिपेंड्स अपॉन द अँगल. अजून अँगल आहे की नाही त्याच्या cos थीटाच्या cos रेशोवर सुद्धा डिपेंड असतो. इन दिस वे वी हॅव सीन हाऊ टू फाइंड आउट द काय सांगा वर्क डन. आलं लक्षात? ठीक आहे. वर्क डन कसं काढायचं त्याचं आपण हे पाहत होतो. पहा लक्षात घ्या. हे लक्षात? ठीक आहे. चला आता आपण जाऊया पुढं. काय काय सांगितलं मी ते मी थोडंसं तुम्हाला प्रॉपर राईट करतो. लक्ष द्या सर्वांनी. पहिला मी सांगितलं इफ द फोर्स अप्लाइड ऑन द बॉडी डिस्प्लेसेस द बॉडी इन इट्स काय सांगा डायरेक्शन देन द वर्क इज सेड टू बी काय सांगा डन. तर ते सर्वांना ठीक आहे. इन सायन्स पहा इन सायन्स we deals with काय सांगा ओनली फिजिकल वर्क. आपण सायन्स मध्ये फक्त कोणत्या वर्कचा विचार करतो? फिजिकल अँड नॉट द मेंटल वर्क द मेंटल वर्क. आणि मेंटल वर्कचा विचार करत आपण नाही. मेंटल वर्कचा आपल्याला वी डू नॉट डील विथ काय मेंटल वर्क फिजिक्स मध्ये. चला सायन्स मध्ये ठीक आहे. तिसरी केस मी काय सांगितली इफ force and displacement are in same direction. Force and displacement are in काय सांगा same direction then पारक्षा थीटा इक्वल किती असते सांगा 0. थीटा इक्वल काय असते सांगा 0. बरोबर ठीक आहे. थीटा इक्वल 0 म्हणून तुमचा फॉर्म्युला येतो वर्क डन इक्वल काय सांगा फोर्स इनटू काय सांगा डिस्प्लेसमेंट. फक्त एवढाच फॉर्म्युला वापरायचा. कधी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर काय असेल सांगा सेम डायरेक्शन मध्ये असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. वर्क डन इक्वल फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. तिसरं चौथं इफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट मेक्स आर नॉट इन काय सांगा सेम डायरेक्शन अँड मेक्स an angle of
थीटा डिग्री अँगल ऑफ काय सांगा थीटा डिग्री विथ इच अदर कळते सर्वांना. देन वर्क डन इज इक्वल टू काय फॉर्म्युला वापरणार f * s * काय सांगा cos थीटा. नीट लक्षात घ्या. जर म्हणजे असे केस आहे लक्षात घ्या इथे एखादी बॉडी आहे त्या बॉडीची डिस्प्लेसमेंट होते या दिशेने आणि बॉडीला फोर्स लावला तुम्ही या दिशेने. फोर्स कोणत्या दिशेने लावलाय पहा लक्षात घ्या या दिशेने लावलाय. दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स दिस इज द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आणि त्याच्यात अँगल काय सांगा थीटा असेल तर मात्र तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे केस मध्ये. कळते सर्वांना. जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर सेम डायरेक्शन होत असतील तर हा फॉर्म्युला वापरायचा आणि जर त्यांच्यात अँगल असेल थीटा तर हा फॉर्म्युला वापरायचा. लक्षात ठेवा एवढंच लक्षात ठेवा सध्या. चला 3 गोष्टी झाल्या 4 गोष्टी झाल्या. आता 5वी गोष्ट मी तुम्हाला सांगायला चाललोय. पहा लक्षात घ्या. इफ फोर्स किंवा इथं 5वी मध्ये 3 स्पेशल केसेस काय करतो मी 3 स्पेशल केसेस दाखवतो तुम्हाला. पहा पहिली केस इफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट फोर्स अँड काय सांगा डिस्प्लेसमेंट आर इन काय सांगा सेम डायरेक्शन. हे काय असेल सांगा सेम डायरेक्शनला असतील. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन काय सांगा सेम डायरेक्शन सेम डायरेक्शन राईट. ठीक आहे. ही फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन काय सांगा सेम डायरेक्शन. मग त्यावेळेला काय होणार सांगा थीटा इक्वल किती होणार आहे 0. मे हे पहा फोर्स या दिशेने आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा त्या दिशेने. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन. ज्या दिशेने बॉडीला फोर्स लावला त्या दिशेने काय होते डिस्प्लेसमेंट. मग थीटा इक्वल किती आला सांगा 0 आणि थीटा जर 0 असेल तर पहा उत्तर सॉरी cos थीटा म्हणजे cos 0 ची किंमत 1 असते त्यावेळेला. किती असते 1. लक्षात ठेवा. म्हणून फोर्सचा फॉर्म्युला येतो काय सांगा f * s * काय सांगा cos 0 म्हणजे उत्तर येणार काय सांगा f * काय सांगा s आणि cos 0 ची किंमत किती असते 1. उत्तर आलं f * s. पहा इथं सांगितलं होतं ते. जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शनला असतील तर थीटा किती येतो 0. थीटा 0 आले की cos 0 ची किंमत 1 असते. मग या फॉर्म्युलानुसार f * s cos 0 ची किंमत 1 येईल. उत्तर हे असं येईल. चला दुसरी केस बी. इफ पहा लक्षात द्या का इफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट पॉवर का लक्षात आर इन ऑपोजिट डायरेक्शन काय सांगा ऑपोजिट डायरेक्शन याचा अर्थ काय आला थीटा इक्वल किती आले सांगा 180 डिग्री. थीटा किती आला सांगा 180 डिग्री. मग थीटा जर 180 असेल तर cos थीटा त्याची किंमत cos 180 येते आणि cos 180 ची किंमत -1 असते. पावर पे लक्ष द्या. तर मग फोर्सचा फॉर्म्युला कसा आहे पहा. फोर्सचा फॉर्म्युला येतो f * s * काय सांगा cos 180. ठीक आहे. याचा अर्थ f * काय सांगा s * किती 180 cos 180 ची किंमत किती असते -1. मग उत्तर किती आलं -f * s. किती आलं सांगा -f * s. आणि तिसरी केस पहा लक्षात घ्या. ती मी या ठिकाणी सांगतोय की f फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर काय सांगा परपेंडिक्युलर इथे लागलं परपेंडिक्युलर येतो परपेंडिक्युलर टू इच अदर. देन थीटा इज इक्वल टू 90 डिग्री आणि cos 90 ची व्हॅल्यू जी आहे ना cos थीटा इक्वल टू काय सांगा cos 90 आणि cos 90 ची किंमत 0 असते. किती असते 0. मी तुम्हाला परत तेच सांगतोय. हे सगळं तुम्हाला जिओमेट्रीच्या ट्रिगोनोमेट्रीच्या चॅप्टर मध्ये सापडेल. cos 0 ची किंमत 1 असते cos 180 ची किंमत -1 असते असं. हे सगळं तिथे गेल्यावर सापडेल. तात्पुरतं आता हे थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणून फोर्स इज इक्वल टू पहा f * s * सॉरी फोर्स नव्हे वर्क डन इज इक्वल टू पहा वर्क डन इज इक्वल टू फोर्स f * s * काय सांगा cos थीटा. आता cos थीटा ची किंमत किती आहे सांगा 90. उत्तर किती आलं सांगा f * s * काय सांगा cos 90 ची व्हॅल्यू 0 असते. उत्तराला काय सांगा f * s. आलं लक्षात. तर वर्क डन किती येतं सांगा f * s * 0. या 0 ने मल्टिप्लाय करायचं राहिलं माझं. 0 ने कशाला मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती येतं सांगा 0 वर्क डन येतं. याच्यावरून काय लक्षात आलं तुमच्या व्हॉट यू कॅन काय सांगा कंक्लूड फ्रॉम इट की वर्क डन जे ते पॉझिटिव्ह पण येऊ शकतं प्लस f आले निगेटिव्ह पण येऊ शकतं आणि काय सांगा 0 सुद्धा येऊ शकतं. वर्क डन मे बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह और काय सांगा
0. तर अशा प्रकारे तीन केसेस शक्य असतात लक्षात. तीन स्पेशल केसेस मी घेतल्या. वर्क डन मे बी पॉझिटिव्ह, वर्क डन मे बी निगेटिव्ह, वर्क डन मे बी काय सांगा 0. म्हणून वर्क डन हे तीन प्रकारचं असतं. पॉझिटिव्ह वर्क डन, निगेटिव्ह वर्क डन आणि काय सांगा 0 वर्क डन. कशावर डिपेंड असतं? इट डिपेंड्स अपॉन द काय असं अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. अँगल बिटवीन काय सांगा फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. ह्याच्यातला अँगल कसा आहे? अँगल जर 0 असेल तर वर्क डन कसं आहे सांगा पॉझिटिव्ह आहे. अँगल जर 180 असेल, अँगल जर 180 असेल तर वर्क डन कसं येतं सांगा निगेटिव्ह येतं. आणि अँगल जर 90 डिग्री असेल तर वर्क डन किती येते सांगा 0 येते. आलं लक्षात? ठीक आहे. तर अशा रीतीने देयर आर थ्री स्पेशल केसेस. तीन स्पेशल केसेस आपण पाहिल्या. इफ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन देन थीटा इक्वल टू 0, द वर्क डन इज काय सांगा पॉझिटिव्ह. इफ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द अपोजिट डायरेक्शन, फोर्स लावला या दिशेने आणि डिस्प्लेसमेंट होतो या दिशेने, येते लक्षात? ठीक आहे. देन द काय सांगा अँगल इज 180 डिग्री आणि म्हणून वर्क डन काय आता मायनस येते, निगेटिव्ह येतं. आणि जर फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट जर एकमेकांना काय असेल सांगा परपेंडिक्युलर असेल, म्हणजे थीटा 90 असेल तर मग वर्क डन किती येतं सांगा 0 येतं. तर अशा तीन स्पेशल केसेस आपल्याला या ठिकाणी शिकता येतील. तर ते सर्वांना तर ते जातं थ्री स्पेशल केसेस. पहा या ठिकाणी ही जी केस होती याचं असं डायग्राम येते. फोर्स पण सेम डायरेक्शनने, डिस्प्लेसमेंट पण सेम डायरेक्शनने, त्यावेळेला ही केस येते. तर सर्वांना थीटा इक्वल टू 0 लक्षात आलं. चला पहा ते एवढं सगळं आजच्या लेक्चर मध्ये मी घेतलंय. आज आपण काय काय पाहिलं व्यवस्थित. द डेफिनेशन ऑफ वर्क डन. व्हॉट इज द वर्क डन? इफ द फोर्स अप्लाइड ऑन द बॉडी डिस्प्लेसेस द बॉडी इन इट्स डायरेक्शन, जर एखाद्या बॉडीवर लावलेल्या फोर्समुळे ती बॉडी जर डिस्प्लेस होत असेल त्या दिशेने तर त्या बॉडीमध्ये काय झालं सांगा वर्क डन झालं असं मानलं जातं. वर्क डन इक्वल टू असं फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. कळालं सर्वांना? वर्क डन हे फोर्सवर पण डिपेंड आहे, डिस्प्लेसमेंटवर पण डिपेंड आहे. लक्षात राहू द्या. ठीक आहे. मग सायन्स मध्ये वी डील्स विथ ओन्ली काय सांगा फिजिकल वर्क, नॉट द काय सांगा मेंटल वर्क. मेंटल वर्क म्हणजे एखादा वॉचमन नुसता बसून आहे तर सायन्सच्या दृष्टीने त्याचा वर्क डन 0 आहे. मेंटली त्याने काम केलं पण फिजिकली काम केलं का नाही. मग सायन्स मध्ये फक्त कोणत्या वर्कशी आपण डील करतो फिजिकल वर्क. मेंटल वर्कशी आपण जास्त विचार करत नाही. चला आता फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकाच दिशेने जर असतील तर थीटा 0 येतो. वर्क डन असं फोर्स इनटू काय सांगा डिस्प्ले, या फॉर्म्युलाने काढायचं वर्क डन. पण जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे सेम डायरेक्शनने नसतील आणि ते एकमेकांशी थीटा अंशाचा कोन करत असतील, किती थीटा डिग्रीचा अँगल जर करत असतील तर वर्क डनचा फॉर्म्युला आहे पार्शियल f * s * काय सांगा cos थीटा. वर्क डन इक्वल टू f * s * cos थीटा हा त्याचा फॉर्म्युला असतो. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर थीटा अँगल करत असले एकमेकांशी तर हा फॉर्म्युला वापरायचा आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. तर ते ठीक आहे. आता तीन स्पेशल केसेस मी सांगितले डिपेंडिंग अपॉन द अँगल. जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन असेल तर त्यांच्यात हे पाहिजे केसमध्ये तर थीटा किती येणार आहे 0. सेम डायरेक्शन म्हणलं पॅरलल म्हणलं थीटा किती आला 0. त्याच्यातला अँगल 0 आला. अँगल 0 असेल तर cos 0 ची किंमत 1 असते. या फॉर्म्युल्यानुसार वर्क डन इक्वल टू f * s * cos 0. cos 0 ची किंमत 1 असते. उत्तर आलं f * s. दॅट इज पार्शियल दॅट इज वर्क डन इज पॉझिटिव्ह. वर्क डन कसं येतं सांगा पॉझिटिव्ह येतं. सेकंड केस काय घेतली? फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर अपोजिट डायरेक्शन असेल एकमेकांच्या विरुद्ध लावले फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, ज्या दिशेने फोर्स लावला त्याच्या विरुद्ध जर एखादी डिस्प्लेसमेंट होत असेल येते लक्षात. ठीक आहे. तर त्या केस मध्ये बरोबर ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण सांगा. आपल्या कारला तुम्ही ब्रेक दाबले, ब्रेक काय करतात कारला अपोजिट करतात, त्या मोशनला अपोज करतात. पण ब्रेक दाबल्यावर कार कुठे सरकते पहा. कार आहे ही कार अशी चालली तर कारला ब्रेक दाबले आपण कारला मागे ओढायचा प्रयत्न करतोय, मी फोर्स लावतोय आणि कार तर पुढे चालली, मी डिस्प्लेसमेंट या दिशेने ब्रेक त्या दिशेने लावले. कारला आपण काय केलं ब्रेकिंग फोर्स लावला की नाही. ब्रेक लावले म्हणजे काय करतोय त्याच्यावर डिस्प्लेसमेंटला अपोज केला ना आपण. मी डिस्प्लेसमेंट कार चालली पुढे, ब्रेक लावतोय म्हणजे आपण कुठे ओढतोय कारला पाठीमागे ओढतोय. मी डिस्प्लेसमेंट आणि फोर्स काय सांगा विरुद्ध दिशेने. मग त्यावेळेला थीटा 180 येतो. किती येतो सांगा 180. पहा मी काय लिहिले तिथे युद्ध काय सांगा फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द अपोजिट डायरेक्शन देन थीटा इक्वल टू 180 आणि cos 1 ची किंमत -1 असते. म्हणून काय येतं वर्क डन इक्वल टू काय सांगा -f येतं. म्हणून दॅट इज इथे लिहितो दॅट इज वर्क डन इज निगेटिव्ह. दॅट इज ना आई लिहितात बरं का. दॅट इज वर्क डन इज काय सांगा निगेटिव्ह. आणि जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट परपेंडिक्युलर असतील एकमेकांना तर त्या ठिकाणी काय असं सांगा वर्क डन किती येतं सांगा 0. पण cos 90 ची किंमत 0 असते. दॅट इज वर्क डन इज 0. वर्क डन इज काय सांगा 0. आलं लक्षात. अशा प्रकारे आता हे जे तीन कन्सेप्ट मी सांगितल्यात ना कोणत्या पॉझिटिव्ह वर्क डन, निगेटिव्ह वर्क डन आणि काय सांगा 0 वर्क डन. तर त्याची आणखी काही उदाहरणं मी तुम्हाला उद्याच्या लेक्चर मध्ये देणार आहे. आणि एक चार्ट बनवून देणार आहे. काय करणार आहे चार्ट पण बनवणार आहे आपण.
करायचा. कळते सर्वांना? आणि प्रत्येकाचे 2-2, 3-3 उदाहरण मी उद्या तुम्हाला देणार आहे की तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की पॉझिटिव्ह वर्क डन कधी, निगेटिव्ह वर्क डन कधी, झिरो वर्क डन कधी, हे आपल्याला उद्या ओळखायला शिकायचे. कळते सर्वांना? ठीक आहे. आय एम गिव्हिंग सम एक्झाम्पल्स ऑफ ऑल these 3 concepts tomorrow and the chart of this particular काय पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क डन. तर उद्याच्या लेक्चरला मी याचा